पाठीराखे असतात. 12वा खेळाडू पाठवून द्यायचंय. क्या बात आहे. 12वा खेळाडू देखील येत आहेत. मला वाटतं या खेळाडूशी मी पहिल्यांदाच परिचित असणार आहे. अमोल पाटील. ड्रोनचा देखील वापर केला जातोय बघा ना. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. क्रिएटिव्हिटी क्वालिटी आपल्याला बघायला मिळते आणि आमच्या आवाजाची काळजी घेतात ते गावदेवी साऊंड सर्व्हिस पाली. खूप चांगली साऊंड सर्व्हिस आहे. पहिलं षटक घेऊन तर जितेकेश स्ट्रायकरला बॅटर आपण आर्यन आपण पाहू शकता. यावेळेला अनिकेत पाटीलला आपण पाहू शकता. जबरदस्त बॅटिंग करतो अनिकेत पाटील देखील. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑन साईडला आपण इम्प्रूव्ह स्ट्रोक खेळायचा होता यावेळेला. पाचच्या टोला चेंडू लागला. शॉर्ट फाईन लेगला चेंडू गेलाय. सुरुवात चांगली झाली इथे. जितेकेश गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करतो. काही कारणास्तव आपण दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच खेळतोय. दोन बलाढ्य संघ कारण देसाई संघ इथे पोहोचला नाहीये. त्यांनी सांगितलं की आर्मी 11 संघाला आपण विन देऊया. जितेकेश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू होता यावेळेला. खोलवर टप्प्याचा ऑन साईडला टर्न करायचं होतं. थोडंसं आपण तर आज शफल होऊन जास्त खेळतोय. कदाचित योगेश तेच सांगत असेल की खातं उघडा पाहिला. आत्मविश्वास प्राप्त करा खेळपट्टीचा आणि मग तुमच्या भात्यातील जे फटकेत ते तुम्ही खेळा. विपक्षी संघाची गोलंदाजी देखील तेवढी चांगली आहे. दोन बलाढ्य संघांमधील मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगला आपण शॉर्ट लेगला एक क्षेत्ररक्षण मिड ऑनला क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑनला आपण डीप मध्ये पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन पॉईंट आपण तर बॅकवर्ड पॉईंट शॉर्ट कव्हरला आपण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. आणि एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण जितेकेश पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. आतापर्यंत 2 चेंडू डॉट गेले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते घर बसले आपण एन्जॉय करू शकता. ओ पुन्हा एकदा घुटना टेकला होता आणि चेंडूला आपण स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मधनं चेंडूला काढायचं. डॉट चेंडूची समाप्ती होते. अनिकेत आपण एक चांगला बॅटर अष्टपैलू खेळाडू पण आज मात्र कुठेतरी संघर्ष करतोय. प्रत्येक दिवस कुठेतरी नवीन आपण तर तुम्हाला दिशा देताना दिसतो. नवीन संकल्पना तुमच्या समोर उभी करतो. नवीन आपण तर एक आपण तर आव्हान निर्माण करतो तुमच्या समोर. पुढे जितेकेश गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द कडे मारा करतोय. बॅकफुट गेलाय कट केलाय यावेळेला स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. पंचांचा इशारा तो नो म्हणजे एकूण धावा मिळतील 5. चौकार. नाही उपटी म्हणजे आपल्या ग्रामीण भाषात झाली. 5 धावा धावफल करते आपण पाहू शकता. बॅकफुट गेले स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. फ्रिटचा चेंडू मेजवानी असणारे दावत असणारे मुपका चंदन घिसमेर नंदन जितेकेश ऑन साईडला उडवला टर्न केला यावेळेला टोला चेंडू लागलाय. 1 बाउन्स मिड विकेट सीमारच्या पार चौकार. धावसंख्या धावफल करती 9. स्वानंद बघा मैदानात गेलाय. स्वानंद ठाकूर या संघाचा सर्वात चपळ क्षेत्ररक्षक म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं. आतापर्यंत बऱ्याचशा स्पर्धात स्वानंदने आपण तर स्थान पटकावलं तर एकमेव कारण चपळ क्षेत्ररक्षण म्हणून त्याची ख्याती आहे. एक वेगळी शैली आहे त्यांची. आमच्या KDMCचे कर्मचारी देखील आहेत. तर प्रत्येकाने जॉब फार महत्त्वाचं आहे. जॉब करूनच क्रिकेट खेळा. धावसंख्या धावफल करती 9 धावा आपण पाहू शकता. 2 चौकार आलेत अनिकेतच्या बॅटमधून. जितेकेश 2 चेंडू पहिले डॉट गेले नंतर मात्र आक्रमण केले अनिकेत पाटीलने. ओ खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला या वेळेला. चेंडू चाललाय कव्हर पॉइंट रिझन मधून सीमारेषा पार चौकार. फलकारते आपण पाहू शकतो 13. अनिकेत पाटीलने बघा आता आक्रमणाला सुरुवात केली. पहिले 2 चेंडू संघर्ष केला. योगेश पाटीलने काहीतरी जाऊन त्याला कानमंत्र दिला सिनियर खेळाडूचं. कारण नोन सायकलचा बॅटर आपण तर आरशाचं काम करतो आणि अनिकेतला त्यांनी सांगितलं कशा प्रकारे त्याला फुटवर्क करायचं. जितेकेश
ऑन साइड लाडवा बॅटने चेंडूला पाठवून दिलं. यावेळेला पंचांचा इशारा काय तो पाहायचंय. फ्लॅट सपाट पॅरल स्ट्रोक षटकार. या संघाने 12 ट्रॉफी जिंकल्यात. या आपण जर 2025-26च्या दुसऱ्या आपण तर 25च्या दुसऱ्या हंगामात जबरदस्त कामगिरी केली. अरे मी 11 आज आपण तर संघ उतरलाय. अरे मी 11 SB प्रतिष्ठान या नावाने आणि पुरस्कार देखील या संघाला भरपूर प्राप्त झालेत. आता संघ खूप चांगली कामगिरी करतो. नवीन खेळाडू आपण बघितले तर ज्या खेळाडूंना नवोदित खेळाडूंना संधी मिळाली त्यांनी सोनं केलं संधीचं. सिनियर खेळाडू जर बघितलं तर योगेश आहेत, आपण तर अमर आहेत, अमोल आहेत. त्यानंतर मात्र यंगस्टार आपण तर देश देखील आलेत. बऱ्याच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव देश पाटीलकडे देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. म्हणजेच गोलंदाजी देखील चांगली बघायला मिळेल आणि चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. योगेश पाटील या संघाचा अजून एक गुणवान खेळाडू. गोलंदाजी मार्कवर अजयला आपण पाहू शकतो. पॉवर प्ले संपलाय. आता पहिल्या पॉवर प्लेमध्ये 19 धावा आल्यात कारण 2 चेंडू डॉट जाऊन सुद्धा नंतर मात्र अनिकेत पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली. आक्रमण केलं त्यांनी. प्रमुख गोलंदाजावर आक्रमण केलं. ऑन साईडला आपण पाहू शकता यावेळेला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगला शॉर्ट लेगला एक क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण डीपमध्ये आपण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण पॉईंटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण. अजय पाटील दावडीगाव एनकडून वेगवान चेंडूचा कॉटबॅनचा अपील केलं जातं. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. नाही मेन पंचांकडे तुम्ही अपील उचलून देतील. तुमचे स्क्वेअर लेगचे पंच तुम्हाला आवड देणार नाहीयेत. कॉडब्यांचा अपील तुम्ही मेन पंचांकडे करा. एक्स्ट्रा कव्हरला आपण धीरजला पाहू शकता. अजय पाटील वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं टेक घेऊन येतोय. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. स्ट्रायकला योगेश पाटील आपण पाहू शकता. चांगला चेंडू फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. बॅटच्या टोला चेंडू लागलाय. पॉईंटला चेंडू वेगाने चाललाय. धीरजला मात्र भरपूर चेस करणे स्पीड झाली आहे. त्याचं रूपांतर झालं 1-2 नाही तर चौकारमध्ये. धीरज पाटीलकडून मिसफील्ड झाली. अजय पुणेचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. फुलटॉस ऑन साईडला टर्न केला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू फीड होईल. गुड थ्रो. डीप मधनं ऑन द स्टंप फेकी करणं तेवढंच चांगलं पद्धत आली ते पाहिजे. तेवढी तुमची फेकी चांगली पाहिजे. स्ट्रॉंग शोल्डर्स पाहिजेत. धावसंख्या दाखल 24 धावा. अरे मी 11 SB प्रतिष्ठान सोनारपाडा संघ प्रथम बॅटिंग करतोय. नाणेफेक गमावली आर्यनने आपण तर त्यानंतर त्याच्या वाटेला आली बॅटिंग आली आणि 2 बॅटरने सुरुवात दमदार केली. संघाकडे खूप चांगले अष्टपैलू खेळाडू देखील अमर ठाकूर सारखा देखील आज आम्हाला मानेरच्या स्पर्धेत तो षटकार आठवतोय. का बॅटिंग केली तर किती लांब षटकार मारला होता. अमोल पाटील काही दिवसात मला वाटतं टेनिस बॉलमध्ये देखील एक मोठा फटका नेमावा लागणार. जसं ISPL मध्ये आपण बघितलं तर 9 धावांचा एक मोठा फटका आहे. तसाच प्रकारचा फटका आपल्याला बघायला मिळेल का ग्रामीणमध्ये देखील आणि येईल काही दिवसात मला वाटतं. आणि त्याचा सर्वात पहिला जो आपण तर मारेल तो मला वाटतं अमर ठाकूरच मारेल. इतके लांब षटकार असतात त्याच्या बॅटमधून. फटका चांगला यावेळेला मिडॉलर चेंडू चालला वेगाने. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आले होते त्यांच्याकडून झाले चुकीचं रूपांतर झालं चौकारामध्ये. 4 धावसंख्या वाढती. धावसंख्या 28. संघनायक आणि तिसगाव संघाचे संघनायक टॉस साठी यायचंय. अजय पुढे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय आणि काय जबरदस्त. या वेळेला आपण आता स्विच हिट केलाय. पाठवलंय चेंडूला थर्ड मॅन सीमा रेषा पार चौकार. बघा ना अनिकेत पाटील पहिले 2 चेंडू संघर्ष केला. नंतर योगेश काहीतरी बातचीत केली. त्याला सांगितले कशा प्रकारे तुला बॅटिंग करायची. नंतर मात्र जबरदस्त आक्रमणाला सुरुवात केली. 32 धावा. 16च्या सरासरी धावा कुठल्या येतात. अजय पुणेचा स्विच हिट केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे आता
आपण पाहू शकता यावेळेला डीपला क्षेत्ररक्षण तैनात ठेवलंय. गुड थ्रो. 10-1 वाढते 10 धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा. 16.5च्या सरसरी धावा कुठल्या आहेत. 33 धावा धावफलकातील लागल्या आहेत. 2 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल आपण 19 धावा आल्या. त्यानंतर धावा आल्या तर आपण पहिले तब्बल 14 धावा आल्यात. एक चांगला स्टार्ट बघायला मिळतोय. आर्मी 11 SB प्रतिष्ठान. नेहमी हा संघ ह्याच नावाने उतरतो आणि यश देखील या लोकांचं स्टेटस मी पाहिलं की आज राकेशची मला वाटतं 10वी पुण्यतिथी. बघा आज राकेशला जाऊन बघता बघता 10 वर्ष पूर्ण झाली. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलाय. पण म्हणतो ना आपण जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आज त्याची प्रत्येक जण आठवण काढत असतो आणि आम्ही देखील आमच्या समालोचन जेव्हा जेव्हा सुरुवात करतो तेव्हा त्यांना श्रद्धांजली वाहूनच आम्ही त्यांच्या समालोचनाला सुरुवात करतो. गोलंदाजी मार्कवर आलाय. धीरज आलाय. साकेतला अनिकेत आपण पाहू शकता. धीरज पाटील तो अनिकेत पाटील तू पाटील. ओ फटका चांगला आहे. ओर पिच मिळाला. पाठवून दिलाय. वाईड इश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर षटकार. संख्या धाव फलकावरती वाऱ्याच्या वेगाने वाढते. 39 धाव. अनिकेत पाटील बघितलं तर छोटा पॅकेट बडा धमाका. हाईट कम फाईट ज्यादा मैदानावर करतो. छोटा तीर घाव करे गंभीर. जबरदस्त बॅटिंग करतो. अनिकेत पाटील जेव्हापासून या संघात दाखल झाला ना तेव्हापासून या गावाला मी तर म्हणेल मिळालेला अमोल पाटील नंतर एक अनमोल रत्न अजून एक अनमोल हिरा आहे या गावाला. बघा मॅच बॉल आलाय वाटतं. नेव्याचे चेंडू वापरला तर चेंडू कधी हरवला फुटला नवीन मिळेल. 39 धावा. आर्मी 11 SB प्रतिष्ठान सोनारपडा संघ प्रथम बॅटिंग करतो. 39 धावांची भागीदारी. आक्रमक बॅटिंग बघायला मिळते. धीरज पाटील गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हरकडनं मारा करतो. स्ट्रायकेला अनिकेत पाटील. स्थान जरा वेगळं आहे उभं राहण्याचं. शफल झाले. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मध्ये स्वीपच्या माध्यमातून पाठवलं. यावेळेला स्लॉक स्वीपच्या माध्यमातून चेंडूला पाठवून दिले. लॉंग लेट सीमारेषा पार. चौकार. बॅटिंग करतोय अनिकेत पाटील. जबरदस्त बॅटिंग करतो. क्रिकेट किती सहज. 14 चेंडू 41 धावा कुठतोय. जर बॅटिंग आवडली एकदा टाळ्या झाल्यात पाहिजेत. 5 पदील पहिल्या 50 धावा कुठतोय का. आणि मी तर म्हणे खऱ्या अर्थाने जर 50 धावा कुठल्या तर राकेश म्हात्रेला श्रद्धांजली असेल मी तर म्हणेल. जबरदस्त बॅटिंग करतोय धीरज तो अनिकेत. ओ शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. हुक करायचा होता यावेळेला. थोडासा गतीने इम्प्रेस केला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. 43 धावा. आर्मी 11 आपण पाहू शकता SB प्रतिष्ठान सोनारपाडा संघ प्रथम बॅटिंग करतोय. धीरज पुढे गोलंदाजी मार्कवर. डॉट चेंडू गेलाय. चौकार आल्यानंतर पुढचा चेंडू पाहायचा कशा प्रकारे इथून फेकतो. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला अनिकेत पाटील. क्षेत्ररक्षण थोडंसं पाहिलं जात आहे. बॅकवर्ड स्कोअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट पूल केलाय. फटका फसला यावेळेला. बॅटर बाद होतोय. टोला चेंडू लागला. तिथेच नाराज झाला होता बॅटर. समजून चुकला होता की आता झेल जाणार आहे आणि खूप चांगली बॅटिंग करून इथे बाद झाला. अनिकेतने तब्बल धावा केली आपल्या संघाने. 41 चेंडू त्यासाठी खेळला होता तब्बल. एक वेळेला असं वाटलं की संघ जिंकेल
हा बॅटर तिथे बाद झाला. तिथून मात्र सामन्याला नजर लागली, गरगर लागली, पराभूत व्हावं लागलं. 43 धावांची भागीदारी तोडण्यात यश मिळालं अखेरकार धीरजला. तसे मी पुन्हा एकदा बदल केला तर अजय पाटील बघा क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय, कारण त्याला माहिती आहे अमोल पाटील मैदानात चौफेर फटकेबाजी करू शकतो. मी क्षेत्रक्षण थोडंसं आक्रमक सजवलंय. मिडॉनला देखील एक क्षेत्रक्षण तैनात केले जात आहे. थोडंसं डीपमध्ये येतो धीरज. पूल केला या वेळेला आपण तर मिडॉनला चेंडू चाललाय. थोडासा चेंज ऑफ पेस होता, लवकर लाईन पिकअप झाली नाही. एक नाही धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 44 धावा अंतिम चेंडू. चला तिसगावचे कॅप्टन देवीच्या पाड्याचे कॅप्टन जर आला असाल तर टॉससाठी यायचंय बघा. प्रत्येक संघाने जरा जास्त आम्हाला सूचना करायला लावू नका. जर पण आला असाल तर या आमच्या मुख्य व्यासपीठावर थांबा, आम्ही इनिंग ब्रेकमध्ये टॉस करू. कारण मॅनेजमेंट कमिटीला तुमचं सहकार्य असणं फार गरजेचं आहे. मॅनेजमेंट कमिटी जरी आमची नवीन असेल पण त्यांना सहकार्य करा. प्रत्येक आयोजक आपण त्यांच्या परीने खूप चांगली स्पर्धा आणतो आपल्या भेटी. ट्रॉफीज देखील ब्युटिफुल पाहू शकता आपण. प्रत्येक जणाला वाटेल की ही ट्रॉफी आपल्या जे संघ खेळतात 16 त्यांना वाटत असेल की आपल्या गावात ही ट्रॉफी जावा. धीरजपर्यंत गोलंदाजी मार्कवर टाकले योगेश पाटील आपण पाहू शकता. फुल टॉस पूल केलाय स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून. चेंडू चालला या वेळेला स्क्वेअर लेग विकेटच्या मधून. आपण तर हाईट फॅक्टर चेक करा, पंचांनी सांगितलंय बघा चेक करायचं जरा. मॅनेजमेंट कमिटी या लवकर. एक रिव्ह्यू असणार आहे तुमच्याकडे. तुम्ही हाईट फॅक्टर नाही पंचांनी घेतलं बरोबर. आम्ही सांगतोय सूचना करतोय तो तुम्ही हाईट फॅक्टर रनआउटसाठी किंवा आपण वाईटसाठी वापरू शकता. बघा चेक करा आमची मॅनेजमेंट कमिटी. डिसिजन पेंडिंग आहे. पंचांना वाटलं, पंचांना बरोबर आहे की पंचांना जेव्हा जेव्हा आपण शंका आली तिचं निवारण झालं देखील पाहिजे. फेअर डिलिव्हरी. पंचांना शंका निर्माण झाली, शंकेचं निवारण होणं फार गरजेचं आहे. धावसंख्या दाखल का 48 धावा 3 षटकाच्या समाप्तीत. 12च्या सरसाने धावा कुठल्या आहेत 48. अंतिम षटक अमोल पाटील पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करत. 2 सिनियर खेळाडू मैदानात उभे आहेत. योगेश पाटील, अमोल पाटील. आपण बघितले तर अमर ठाकूर, रिद्धेश पाटील, त्यानंतर यंगस्टर. काय पाणी पाहिजे का? 12वा खेळाडूचं लक्ष बघा ना किती आहे. 1 मिनिट डीजे मास्टर. पाणी माग पाणी पोचवलं नाही, नंतर डगआउट मध्ये गेलं तर त्याला माहिती आहे भरपूर वरडा ऐकायला लागतो. पण त्याला देखील भीती बघा ना केवढी आहे. त्याने मागितलं नाही पाणी खेळाडून, पण त्याला माहिती आहे आपल्याला जे काम आहे ते दिले ते करतोय. असंच खेळाडूवरती तुमचा 12 खेळाडूंचं प्रेम पाहिजे खेळाडूंवरती. अक्षय आलाय, अक्षय तांडेल वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक. टाकला ऑन साईडला टर्न करत होता, टोला चेंडू लागलाय. सहजतेने सिंगल मिळणार. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता या बेला 49 धावा. 4 षटकांची मॅच. चला देवीच्या पाड्याचे कॅप्टन आणि तिसगावचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. ओम साई क्रिकेट संघ दावडी बी आयोजित आपण तर दावडी चषक 2026 दमदार आयोजन पाहतोय. आज आपण पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी दुसरी मॅच आपण पाहतोय. ओ सुरेख गोलंदाजी, ड्राईव्ह करायला भाग पाडलं तर बॅटन चेंडू निघून गेलाय. सुरुवात चांगली केली अक्षय तांडेलने. या षटकात आतापर्यंत 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आली. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाडीश लॉंग ऑन लाईन क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेटचा टर्न केलाय, क्षेत्ररक्षक आलेत. गुड कॅच. अजय पाटीलने खूप चांगला झेल घेतला स्क्वेअर लेगला. नवीन बॅटर आपण पाहू शकता ग्रामीणचा बाहुबली अमर ठाकूरला आपण पाहू शकता. अजूनही चेंडू बाकी आपण 3 नाही या षटकामध्ये अक्षय तांडेलचं कौतुक करेल. जबरदस्त गोलंदाजी केली, आउट केलंय. 2 नवीन बॅटर आता खेळपट्टीवर आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये आता पाहायचंय काय करतोय अक्षय तांडेल, कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्यांनी अचूकता, भेदकता, विविधता दाखवली, पण आता 3 चेंडूवरती त्याला दिशेवरती नियंत्रण ठेवून गोलंदाजी करावी लागणार आहे.
ओम साई क्रिकेट संघ दावडी बी आयोजित आपण दावडी चषक 2026चं दमदार आयोजन आपण पाहतोय. हे संपूर्ण आमची मॅनेजमेंट कमिटी देखील बघा ना सज्जे, सकाळी लवकर आले, जे काम होतं ते केलंय त्यांनी, बॅनर्स देखील लावले गेलेले आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली, ते क्लिट विथ क्वालिटी घर बसल्या आपण ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. आज किंग ट्रॉफीला देखील स्पर्धा सुरू आहे, दिव्याला स्पर्धा सुरू आहे. ओ चेंज ऑफ पेस होतं यावेळेला, डॉट चेंडूची समाप्ती होते. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगलं कमबॅक राहिलं यावेळेला आपण तर अक्षय तांडेलचं. 4 चेंडूमध्ये 1 धाव दिली. काय गोलंदाजी केली, अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळाली. चौथ्या षटकात पुढचा चेंडू लॉफ केला यावेळेला, टायमिंग बेमिसाल होता बघा ना, गॅप शोधली यावेळेला. वाईड इश लॉंग ऑन मिड विकेटच्या मधून चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. देवी प्रत्येक गावाचं रक्षण करते. सोनारपाडा गावात म्हटलं तर मसोबा मंदिर, आपण तर मसोबाचं देवस्थान, गावदेवी मंदिर, साईबाबाचं मंदिर, खंडोबा मंदिर, हनुमानाचं मंदिर, अनेक मंदिर आहेत. आणि या सर्व देवतांचा आशीर्वाद राहिला या गावावरती. दरवर्षी बघा ना, RM11 संघ जेव्हा जेव्हा उतरतो तेव्हा एक जबरदस्त ऊर्जा घेऊन हा संघ मैदानात. अंतिम चेंडू साकेला बाहुबलीला आपण पाहू शकता. ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलाय, वाडिश लॉंगरला क्षेत्रक्षण 1 धाव कंप्लीट केले. 2 होतात का पाहायचंय. चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळालं. गुड थ्रो, धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता 55. या शेवटच्या षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त. आपण अक्षयने धावा दिल्यात, 7 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 55 धावांचं लक्ष असणार आहे. जन्मान आपण तर बेतोडी संघासमोर टॉस साठी यायचंय. सांगेल की आपण त्यांना श्रद्धांजली देखील. योगेश जा आपण खेळपट्टीच्या बरोबर मध्ये थांबायचंय. आम्ही जेव्हा सांगू तेव्हा आपण श्रद्धांजली त्यांना वाहू. जो आवड आहे सर्वांना तोची आवड आहे देवाला. सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना विनंती करेल की आज राकेश आपल्यात नाही आहेत, आज त्याची 10वी पुण्यतिथी आहे. आपण त्यांना श्रद्धांजली देखील वाहू. तर सर्व जे बसल्यात प्रेक्षक खेळाडू असतील त्यांना विनंती करतो आपण जरा उभं राहायचं आपल्या जागेवरती. देवीचा पाडा संघ बघा, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी लागेल. राकेशच्या नावाने या संघाने जेव्हा जेव्हा राकेश आपण तर RM11 सोनारपाडा, RM11 प्रतिष्ठान, गोविंद पथक, 1 चेंडू जर पडला, देवीच्या पाड्याचे कॅप्टन जर आले नाही तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं लागेल. चला चला, जे 3 खेळाडू जाते जरा लवकर जायचं आहे. आपण कॅप रिमूव्ह करायचे योगेश जरा सर्वांनी, कारण की आज राकेश बघितला तर आपल्यातून जाऊन 10 वर्ष पूर्ण झालेत. आणि 10 वर्षात मला वाटत नाही की ह्या गावात असा एकही क्षण गेला असेल की त्याची आठवण आली नाही. बघा, सर्व खेळाडूंना विनंती करतो कॅप जरा रिमूव्ह करा. जे प्रेक्षक येत आहेत आमचे कॅप, 1 मिनिट डीजे मास्टर थांबा जरा. अजूनही कॅप बघा, कोणी सनग्लास लावले असतील त्यांनी सनग्लास काढायचे. एक साथ सावधान गे सावधान. ओम शांती शांती शांती. आज आपल्यातून राकेश जाऊन आज आपण इथं 10 वर्ष पूर्ण झालेत आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते.
नाही, आम्ही बऱ्याच वेळा योगेशला देखील सांगितलं, बोलत नाही, पण जेव्हा जेव्हा डीजे मास्टर थांबा, राकेश म्हात्रेचं नाव घेतलं तेव्हा त्यांनी 2 शब्द आमच्याशी बातचीत केली आहे. तो म्हणा माझ्याकडे बोलायला त्याच्यासाठी शब्दच नाही आहेत. तर त्यांनी गावासाठी जे काम केलं, आज आमच्यासाठी जो प्रेरणास्थान राहिला आहे. आणि बघा, श्रद्धांजली दिल्यानंतर बऱ्याचशे खेळाडू भावूक देखील झाले बघा ना मैदानावर. ओंकार, हे दिलेलं प्रेम आहे. आज प्रत्येकाला आपल्यातून जायचं आहे. आज जन्मानं आला आहे त्याला जायचं आहे. आज ना उद्या प्रत्येकाचा दिवस असतो ठरलेला, फक्त त्या वेळेतच आपण जाणार. चला कॅप्टन, टॉससाठी या. बघा राखीव खेळाडू देखील, मला वाटतं ओंकार जो 12वा खेळाडू तो मला अजूनही परिचयाचा नाही आहे. मला त्याचा परिचय करून घ्यायलाच लागेल. चला या लवकर, टॉससाठी यायचं आहे देवीच्या पाड्याचे कॅप्टन. बघा, जर पहिला चेंडू पडला तर मग मॅनेजमेंट कमिटी जे तुम्हाला पॅनल्टी देतील ते तुम्हाला स्वीकारायला लागणार आहे. कोणी पॅनल्टी लावून घेऊ नका ओंकार, आम्ही सातत्याने सूचना करतोय. ओंकार, आताच एक यावर्षी दहीहंडीचा किस्सा झाला. 7 थर या संघाने या गावाने लावले होते, पण कदाचित त्यांनी सर्व देवांचा आशीर्वाद घेतला, राकेश मातेचा आशीर्वाद घेतला नव्हता. मी त्यांना म्हटलं राकेश मातेचा आशीर्वाद घ्या, तुम्ही 7 थर लावाल, आणि सहजतेने 7 थर लावले आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देखील पटकावलं होतं. म्हणजे बघा, कुठेतरी राकेश मात्रेचा देखील आशीर्वाद, जरी आपण म्हणतो ना काही व्यक्ती आपल्यात नसतील, पण त्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असतोय. सामना जसा सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक ओंकार पाटील कोळेगाव यांच्याकडे. चला देवीच्या पाड्याचे कॅप्टन, या चेंडू पडायच्या आधी जर आलात नाही तर राम पॅनल्टीला सामोरं जाईल. आयोजन कमिटीची ती सूचना आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. येस ओंकार. थँक्यू सो मच भालू पाटील सर. या बोलत पुन्हा माझ्याकडे करूयात सामन्याला सुरुवात. द्वितीय फेरीतील पहिली मॅच. सर तिसगाव संघ पण बाउंड्री लाईनचा जो पडदा आहे त्याच्या बाहेर उभा राहायचा प्लीज. देवीचा पाडा पहिला बॉल पडायचा अगोदर संघनायक उपस्थित पाहिजे, नसेल तर 2 धाव्याची पेनल्टी. करूयात सामन्याला सुरुवात. पहिल्याच ओव्हरमध्ये आला अमर ठाकूर. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बाहुबली ज्याला उपमा दिली जाते तोच आला बॉलिंग ट्रॅकवरती. सेकंडला फलंदाज पण बघतो अजय, आणि अजय सोबत अमर. 56चा पाठलाग सुरू आहे. पहिला बॉल पडलाय इथे. डॉट बॉलने सुरुवात दंडित केलं जाते गोलंदाजाला. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने आणि तेवढाच बाउन्सर. उत्तर नव्हतं त्या बॉलचं आणि तोच बॉल टॉट येतो. पहिला बॉल पडलाय म्हणजे देवीचा पाडा संघाला 2 धाव्याची पेनल्टी असेल. ग्रामीण क्रिकेट कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा असोसिएशनचे जे नियम आहेत त्या नियमानुसारच आपण स्पर्धा कव्हर करतोय. म्हणूनच या अगोदरच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं 4 धाव्याची पेनल्टी आयरे संघाला दिली होती. इथे सुद्धा बॉल चांगला आहे, पण लाईन थोडीशी करा. वेग प्रचंड, लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू, अंपायरचा इशारा वाईड बॉलचा. अवांतरने स्कोरबोर्डवरती आपण धाव लागते. पाठलाग सूर्य मैदानावरती 56 धाव्यांचा आणि वाईट स्वरूपामध्ये सिंगल लागते. अमर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज, समोर पुन्हा अजय. अजयचा बॉल वेग प्रचंड, फुल लेंथ, थेट स्टँड वरती. फलंदाज बाद. अजय नाराज होतोय. बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्कच झाला नाही. वेगाचं उत्तर नव्हतं. फुल लेंथ यॉर्करचा प्रयत्न आणि यशस्वी झालाय. फलंदाज होतोय बाद. सगळ्यात उद्ध्वस्त धक्का पहिला. धन्यवाद मास्टर. विकेट मिळते पहिली. अजय आऊट झाला. मागच्या मॅच मध्ये धीरज होता, पण आता सलामी जोडीमध्ये चेंज केली, काहीतरी चेंजेस बघायला भेटले आणि समोर संघ आता वेगळा आहे म्हणून सलामीची जोडी मात्र आता वेगळी बघायला भेटली. अमर सोबत अगोदर धीरज होता, पण आता अजय आला होता, पण अजय लवकर बाद झालाय. धीरजच आलाय पुन्हा एकदा. धीरजसाठी पहिलाच बॉल वाईड येतोय. अवांतर वाईट केली जाईल स्कोरबोर्डवरती.
धावा एकने पुढे बघतो आपण 2 वरती, दोन्ही बॉल वाईड आलेत. त्याच 2 धावा, बॅटमध्ये एकही धाव नाही, 2च बॉल झालेत, 2 वाईड आहेत, 2 धावा धावफलकावरती. 56चा पाठलाग सुरुवात 14 सरासरीने पाठलाग मैदानावरती करायचा आहे टीम बेतवडे या संघाला. मारलाय पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला, डीप मधून फिल्डर येतोय, जजमेंट आणि प्रॉपर झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. धक्का दुसरा, टीम बेतवडेला 2 वरती. नवीन फलंदाज एंटर झाला खेळपट्टीवरती, जितिकेश. अजून एक गोष्ट पहिलो खेळाडू या संघाचा जितिकेश मैदानावरती येतोय. वेगवान गोलंदाज म्हणून ओळख जितिकेशची राहिली आणि आता बॅटिंग चांगली करावी लागेल. नेहमीच पहिलं षटक टाकत असतो जितिकेश. जरी पहिलं षटक त्याचं मागणं आलं असलं तरी आता त्याला बॅटिंग चांगली करावी लागेल. ज्या धावा त्याने दिल्या होत्या त्या धावा त्याला वसूल करावा लागतील. 2च झाले, 2 ओव्हर 2 विकेट मिळाले. अमर समोर पुन्हा एकदा जितिकेश जाव केलाय, शॉर्ट मिडॉल उभा आहे, डायरेक्ट हिट आणि बचावला. अमर प्रयत्न करतो धाव घेण्याचा, बॉल अगदी हातामध्ये, समोर फिल्डर बघितला पण आर्यनचा डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न न सकेला. अमर रिव्हर्स गिअर मध्ये पुन्हा मागे आला आणि बचावला सुद्धा. डायरेक्ट हिट झालं असं चित्र काहीतरी वेगळं बघायला भेटलं असं, पण असं काही घडलं नाही. डॉट बॉल बघायला भेटतो. 2चा धावफलकावरती बॉल झालेत 4. फुल पुन्हा एकदा बॉल ड्राईव्ह केलाय, फिल्डर येतोय मिड विकेट वरून आणि बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑनला. अमोलचा आवाका बाहेर जाईल निघून सीमा रेषेच्या बाहेर. जितिकेशने मारला पहिला चौका. छान फलक पुढे जायला फलकावरती 6 धावा लागतायत. 50ची अजूनही गरज. फटका इथेही चांगलाय, स्लॉक स्वीप, बॉल चालाय थेट सीमा रेषेच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पहिल्याच टप्प्यावरती निघून जाईल, सीमा रेषा बाहेर. 4 धावा. षटक संपन्न. पहिला धावा धावफलकावरती 10 गडी बाद झाले, 2 करायच्या 56 म्हणजे अजूनही 18 बॉल बाकी. 18 बॉल मध्ये हवा धावा 46. बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत आला. अनिकेतनं बॅटिंग चांगली 41 धावा 16 बॉल मध्ये केल्या होत्या. तोच अनिकेत आता फिरकीचा गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती समोर अमर. डब्याचा बॉल हुक करायचा होता, फटका फसला. आर्यन येतो आणि आर्यनच्या हातामध्ये चाललाय झेल, मिड विकेटला टिपलाय. अमरही आता मैदानाच्या बाहेर. जो मात्र मैदानावरती उभा होता त्याच्यावरती आशा सर्व काय होतं बेतोडे संघाचे त्याने निराश केलंय आणि तोही मात्र आता चाललाय डग आउटला. मास्तर नवीन फलंदाज आपण बघतो खेळपट्टीवरती 5व्या क्रमांकावरती धीरज
पाटील. दोन धीरज आहेत, एक धीरज भोईर तर एक धीरज पाटील मैदानावरती आपण बघतोय. जितिकेश लॉन्स खेळलं बाच्या बॅटमध्ये 2 चौकार बघायला भेटले, 3 बॉल फेस केलेत, 8 वरती तो खेळतोय. त्यासोबत आता धीरज पाटील मैदानावरती एंटर झालाय. धाव फलकावरती फक्त 10 वरती. तिसरी विकेट पहिल्याच बॉलवरती अनिकेतला मिळाली. पाटलाक सुरुवात 56 थोडा का होईना बाकफूट वरती बघायला भेटतोय. बेतवडे संघ सध्या तरी वेगानेच बीट केलंय. क्षमता आहे, फिरवतोय बॉल, टप्पा पडल्यावरती तोडला बाहेर आणि डॉट बॉल बघायला भेटतो. अनिकेत समोर पुन्हा एकदा धीरज पाटील फिल्डिंग मध्ये 5 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. बॅकवर्डला स्क्वेअर लेग मिड विकेट ड्राईव्ह केलाय आणि इथे शॉर्ट मिड ऑफला मिस्टेक्स बघायला भेटली थोडीशी अमरकडून आणि तोपर्यंत सिंगलने स्कोरबोर्ड 11 वरती. 3 चेंडू 11 धावाला फलकावरती. बॅकवर्डला पॉइंट मध्ये फिल्डर उभा. लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर आणि डिपला मिड विकेट आणि मिड विकेटचा वरूनच बॉल जाईल आणि देऊन जाईल बेतोडे संघासोबत जितिकेशला या धावा 6. म्हणजे अजूनही 38 धावांची गरज आहे. 38 अजूनही हव्यात. मॅच बॉल आय थिंक आलेला आहे. यस, आता तोही चेक केला जाईल. जेव्हा मॅच बॉल आतमध्ये तो षटकर मारल्यावरती तो बॅट्समनकडनं चेक जरूर केला जातो. टेनिस बॉलमध्ये वैशिष्ट्य राहिलं बऱ्याच वेळेला असंच बघायला भेटतं. जेव्हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जातो तेव्हा तो बॉल आल्यावरती चेक केला जातो. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. फिल्डर आहे तिथे उभा डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर स्वानंदने हा टिपलाय जाईल. फलंदाज जितिकेश जो चौकार षटकार मारत होता त्याची मिळाली अनिकेतला. येतोय 6व्या क्रमांकावरती थोडा कॉईन. आता बॅकफूट वरती 4था विकेट मिळालाय तो मात्र सुनार पडायला. आणि दुसरी विकेट पुन्हा एकदा अनिकेतच्या खात्यामध्ये. अनिकेतने 41 धावाही केल्या, त्यासोबत 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आता बघायला भेटत आहेत. सो मुक्का व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो मी सुनारपाडा गावचे सुमित विजयजी पाटील यांना मी इन्व्हाइट करतो. यायचं सुमित होता व्यासपीठावरती. आपलं सर हार्दिक हार्दिक स्वागत. आणि इथे ओव्हर पिच बॉल थेट फेकून दिले स्क्वेअर लेगला. चाललाय बॉल सी मारेच्या बाहेर. जयने मारलाय पहिलाच दमदार. येतोय षटकार.
षटका संपन्न झाली 2 धावा फलकावरती 4 गड्यांचा मोबदल्यामध्ये 24 आणि गरज आहे 12 बॉलमध्ये 32 धाव्यांची. 12 बॉल 32 हाच नंबर राकेश त्यांच्या गाड्यांचा नंबर आहे आणि याच नंबरने त्यांची मात्र ओळख सुद्धा होती. कल्याण डोंबिवलीमध्ये जेव्हा जेव्हा ती गाडी दिसायची तेव्हा तेव्हा ती मात्र ओळख राहिली आहे. बालू सर 12-32 नंबर म्हणून हाही फेमस होता त्यांच्या गाड्यांचा. तेच समीकरण सध्या मैदानावरती 12 बॉल आणि 32 धाव्यांची गरज. बॅटिंगवरती आपण बघतोय जय आणि जय सोबत धीरज पाटील. जयकडे क्षमता आहे. जयला आम्ही खूप वेळा बघितलंय. कधी कधी जय सलामीला येत असतो, कधी कधी वन डाऊन येत असतो. आता थोडा उशिराने जरूर जय आलाय पण जयने पहिल्याच बॉलवर षटकार सुद्धा मारलाय. अशा पुन्हा पल्लवित केल्यात 12 बॉल आणि 32 ची गरज. सगळ्यांना धीरज पाटील सफल झाला. हेलिकॉप्टर उडवायचा होता बॉल हवेमध्ये. फिल्डर येतोय डीप मिड विकेटचा. आर्यनचा प्रयत्न पण बॅकअप त्याला येतं अमोल कडन. खूप दूरचा पल्ला गाठला होता आर्यनने. जजमेंटही त्याचं चांगलं होतं. शेवटपर्यंत चेंडूवर नजरात ठेवूनच आला होता पण अखेर त्याच्यापासून थोडासा दूरच बॉल होता आणि तो जमिनीवरती पडला. नोमॅन्स लँडमध्ये पडला तोपर्यंत या 2 धावा मिळाला. 2 धावा फलक पुढे झाले. 26 वरती गरज. 11 मध्ये 30. चला देवीचा पाडा संघ आणि 30 गाव टॉस साठी सज्ज राहायचं. बॅटची कडे घेतली मागे बॉल. चला चांगली फिल्डिंग. शॉट थर्ड मॅनला. फिल्डर तिथे बॉबी उभा आहे. बॉबीकडे चांगली फिल्डिंग. एकाच हातामध्ये बॉल त्याने अडवला. कधी कधी असं चित्र बघायला भेटतं. असा बॉल जेव्हा मागे जातो घरंगळत फिरत तो चकवा देऊन निघून जातो पण बॉबीने लक्ष ठेवलं अखेरपर्यंत चेंडूवरती आणि जसा एक काट टाकला जणू काही बॉल त्याच्या हातावरती चिपकला जाऊन सिंगल मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड 27 आणि गरज आहे 9 बॉल 29 धाव्यांची. 10 बॉल 29 धाव्यांची. 2च बॉल झालेत. फटका इथे चांगला आहे. ड्राईव्ह केला बॉल. डीप मिड विकेटला फिल्डर उभा आहे. 1 धाव झाली. सेकंडला कॉल धीरज करतोय. नकार जय कडूनच येतोय. सिंगलच मिळते. सिंगलने फारसं काही बिघडणार नाही. मोठा फटका मारावा लागेल. 9 बॉल 28. अजूनही बाद म्हणजे एखाद 2 मोठे फटके अजून मारावे लागतील. पहिल्या बॉलवर 2 नंतर सिंगल सिंगल सिंगलने डबलने फारसा फरक पडणार नाही. हे बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघतो यश केनी ट्रम्पकडे यंदाच्या सीझन मध्ये सोनारपाडा संघाला मात्र हा अजून एक गोलंदाज सापडलाय. सोनूकाई स्लॉग ओव्हरमध्ये 3-4 ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करताना यशला नेहमीच बघत आलोय. बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा मिड विकेटला आर्यन आणि त्याच्या हातामध्ये बॉल सरळ चालला त्याने टिपलाय. जर फलंदाज होईल बाद धक्का बसतोय. अजून एक मैदानावरती 5वा धीरज पाटील चाललाय आता डगआउटला. नवीन फलंदाज सुमित येतोय. मिडल ऑर्डरचे फलंदाज फारसं काही करू शकत नाही पण जय मैदानावरती 9 सेकंडला उभा आहे. बॉल पुन्हा हवेमध्ये. पुन्हा एक सेकंडवरचा बिल्डर येतो आणि काही उभा चेंडूवरती येईल तोपर्यंत सिंगल असता. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे झालाय. स्कोरबोर्डवरती आपण बघतोय 29 धावा म्हणजे अजूनही गरज आहे येणारे बॉल 7 आणि 27 धाव्यांची. याच बॉलवरती एखादा मोठा फटका मारावा लागेल जयला. सिंगल जर घेतली साहेब स्वतःकडे ठेवली तर 26 राहतील. षटकार मारला तर 21 राहतील. एका बाजूला बघतोय सुमित नुकताच आलाय नवीन फलंदाज. फटका इथे हवेमध्ये आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सापडलाय. फलंदाज आपण बघतोय जयची विकेट स्वानंदच्या हातामध्ये हा झेल चाललाय आणि अजून धक्का बसतोय बेतवडे संघाला. आणि गरज 6 बॉल 27. चला पुन्हा कॉल करतो आम्ही
मुख्य व्यासपीठावर सोनापाडा संघाच्या टी शर्ट्स पुरस्कृत केल्या, ज्याच्या मागे आपण नाव बघतोय सौजन्य सुमित विजयजी पाटील यांना मी रिक्वेस्ट करतो व्यासपीठावरती यायचं दादा. आपलं सर हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सर तिसगाव संघ संघाने घ्यायचं बघा. देवीच्या पाड्यात संघाने कदा आलेले आहेत. चला आहेत तिसगावचे संघाने काय टॉस आपण करवात. हरिचंद्रजी जाधव सागावचं आपण बघतो दादा. दादांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करतोय. एका बाजूला आपण बघतोय देवीचा पाडा तर एका बाजूला असेल तिसगाव. डोंबिवली परिसरातील एक संघ तर एक कल्याण विभागातील संघ. बॉल हवेमध्ये इथे धावतोय योगेश आणि त्याच्याकडे मिस्टेक झाली. झेल ड्रॉप झाला. सेकंडला कॉल आणि चान्स घेतली आहे लगेच. दुसरी मिळते आणि रिद्धेसाठी कॅश प्राइज झालंय. जर विकेट घेतली तर सुमित विजय पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. टॉसही झाला. टॉस जिंकला तिसगावने आणि डिसिजन सॉरी माफ करा देवीचा पाड्याने डिसिजन पेंडिंग आहे. ड्राईव्ह केले बॉलला आणि लॉंग ऑनला चालला. बॉल फिल्डर नाही आहे जवळपास. चौकार येतोय. चौकारांना संख्या पुढे जाईल 10 फलकावरती 35 धावा. 4 बॉल आणि 21 अजूनही हवात. पुन्हा आता त्याच दिशेने बॉल चालला. पुन्हा लॉंग ऑनचा फिल्डर येतोय. सिंगल घेतलीये. चेतन पाटील येतोय. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल 35 20 36 अजूनही 20 धाव्यांची गरज. बॉल 3 मध्ये 3 बॉलमध्ये 3 षटकार जरी मारले तरी जिंकता येणार नाही. ड्राईव्ह केले पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑनचा फिल्डर तिथे येतो अमोल. सिंगल मिळते. सिंगल डबलने फारसं बिकट आणि 2 बॉल आणि 19. देवीच्या पड संघाने टॉस जिंकला. डिसिजन पोहोचेल आपल्यापर्यंत थोडाच वेळ आले. 2 बॉल 19 फॉर्मॅलिटीज आता फक्त पूर्ण केल्या जातील. सामना पूर्णपणे सोनारपाड्याच्या बाजूने आणि सोनारपाडा संघाचा वाटचाल करतोय हळूहळू सेमीफायनल मध्ये. आणि हाई डॉट येतोय आणि 1 बॉल 19 धाव्याची गरज. बस सामना निसटला. देव मात्र बेतवडा संघाचा हातातनं कारण की बॅटिंग हवी तशी झाली नाही. जी अपेक्षा होती ती मात्र निराशा केली. अमर असेल, अजय असेल, धीरज असेल त्यांच्याकडनं अपेक्षा त्यांचे सर्व 0वरतीच ते आऊट झाले. आणि त्याचंच कारण सोनारपाडा संघाला तो मात्र पूर्णपणे चान्स भेटला आणि तिथनं सामन्यावरती मजबूत पकडही निर्माण झाली. सामना जिंकला तो मात्र RM11 SB प्रतिष्ठान सोनारपाडा संघाने थेट पोहोचला या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. आणि आता मॅच असेल आपण बघतो देवीचा पाटण यांच्या विरोधामध्ये तिसगाव टॉस जिंकलाय.